सध्या तरी सत्ताधारी म्हणा किंवा विरोधक दोघांचा एकच पाडा आहे, विकास व जनहिताच्या कामांचा. हं. ते असं म्हणतात, परंतु तसं करताना काही प्रत्यक्ष दिसत नाही शहरामध्ये की आमचा सर्वांचा जो विकासाचा आमचा मुद्दा आहे. सत्ताधारी म्हणता आमचा विकासाचा मुद्दा आहे, विरोधकही म्हणता आमचा विकासाचा मुद्दा आहे, आम्ही विकासावर भर देणार आहोत. परंतु आता सध्या तरी नगरपालिकेची निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर साधारणतः जे काही 4-6 महिने झाले त्याच्यामधून तर आतापर्यंत असं दिसून येत आहे की ते आपसातच भांडत आहेत आणि एक दुसऱ्यांचे जे मुद्दे काढत आहेत. यापेक्षा त्यांनी दोघांनी मिळून, जे सत्ताधारी आहे आणि विरोधक आहेत, त्यांनी जर शहराचा विकास आणि आपला वार्डाचा विकास करण्यावर भर दिला असता खूप छान झालं असतं आणि आमची शहराची परिस्थिती वेगळी झाली असती आणि एक वेगळा संदेश समाजामध्ये गेला असता. परंतु तसा काही करताना दिसत नाही. आतापर्यंत ते आपसामधील भांडण सुरू आहे, ते त्यांनी लवकरात लवकर समाप्त करावे आणि लोकांच्या मुद्द्यांकडे लक्ष द्यावे, शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावे. दोन्ही मिळून त्यांचे जे काही वादविवाद असतील, त्यांच्या आपसामधील जे काही बनाव बेबनाव असतील, ते त्यांनी आपल्या ठिकाणी ठेवावे. परंतु सर्वच गोष्टीमध्ये राजकारण करू नये. खासकर विकास कामामध्ये राजकारण बिलकुल करू नये. राजकारण हा भाग वेगळा झाला आणि समाजकारण हा भाग वेगळा झाला. परंतु आजच्या परिस्थितीला समाजकारण समाप्त झाल्याने प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण येतो. जर आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जर राजकारण आणलं तर आमच्या शहराचा विकासच होणार नाही. काय संदेश देणार तुम्ही त्यांना? आता माझा हाच संदेश आहे. मी आता शेवटी जे सांगितलं आहे की राजकारण हा वेगळा आहे, समाजकारण वेगळं आहे. दोघांमध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे. दोघांमध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे आणि राजकारणाला बाजूला ठेवून समाजकारण करा. मी अशी विनंती शहरातील आमचे जे पदाधिकारी आहे, जे निवडून आलेले आमचे नगरसेवक आहेत, आमचे जे नगराध्यक्ष आहे, उपनगराध्यक्ष आहेत आणि जे आमची जी लोकलची बॉडी आहे त्यांना आणि प्रशासनांना मी हा संदेश देऊ इच्छितो की त्यांनी राजकारणाला बाजूला ठेवून समाजकारणाचे कामं करावी, शहराचा विकास करावा. शहराच्या ज्या भागामध्ये रस्त्यांची परिस्थिती खराब झालेली आहे, गटारीची व्यवस्था दुरुस्त नाही, नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ कचरा भरलेला आहे, ते काढण्याची व्यवस्था करावी. कारण की 1 महिन्यानंतर पावसाळ्याची सुरुवात होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही शहराची साफसफाई केली नाही, तर नाल्याची सफाई केली नाही, तर शहरामध्ये पाणी भरण्याची संभावना आहे. मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी घरामध्ये लोकांचे जाऊ शकते आणि याला कुठेतरी प्रशासन जबाबदार राहणार आहे, नगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार आहे. याची त्यांनी थोडीशी काळजी घ्यायला हवी. आणि आमच्याजवळ वेळ कमी आहे, जेवढा वेळ आमच्याजवळ आहे पावसाळ्यापूर्वी, तर पावसाळ्यापूर्वीची करण्याची जी आमची कामं आहेत ते त्यांनी त्वरित करावे. त्यांचं राजकारण हा वेगळा ठेवावा, परंतु पहिले शहराचा विकास करावा, हीच माझी त्यांना विनंती आहे. आणि आपलं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे का राजकारणामुळे जनता वेळी धरली जात आहे? बिलकुल असंच होत आहे ना. आपल्या शहरामध्ये राजकारणामुळे जनता वेगळी धरली जात आहे. आता खडका रोडवरील जो सर्वात मोठा नाला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा भरलेला आहे. आतापर्यंत त्यांनी कधीही ते 5 वर्षामध्ये तो कचरा साफ झालेला नाही किंवा नवीन बॉडी आल्यानंतरही त्याच्यावर काहीतरी कामगिरी केलेली नाही. तसेच मिल्लतनगर भागामधला मोठा नाला आहे, मरीमाताजवळचा मोठा नाला आहे जो विठ्ठल मंदिर वाडामधून जातो. हे सर्व नाल्याची परिस्थिती खूपच खराब आहे आणि याच्यामध्ये जर पावसाळा थोडासा कमी जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर आमच्या शहरामध्ये घरामध्ये पाणी भरेल, शहराची परिस्थिती खराब होईल आणि लोकांचे जनजीवन विस्कळीत होणार आहे. नाले सफाई आणि गटारी सफाईचा ठेका दिला जातो नेहमी आणि दरवर्षी पावसाळ्यात नाले सफाई ही कितपत योग्य आहे? नाही, ही तर चुकीची पद्धत आहे. यापूर्वी जर नाले सफाई वगैरे करण्याची जी कामाची पद्धत होती ती वेगळी होती. पावसाळा सुरू होण्याच्या 2 महिन्यापूर्वी सर्व जे पूर्व पावसाळी कामं जे असतात ते पहिलेच करून घ्यायला हवेत. कारण की वेळेवर जर आम्ही हे कामं करायला गेले तर हे कामं काही पूर्ण होत नाही आणि मग ते थातूरमातूर कामं केली जातात आणि त्याच्यामधून त्याचा जो मुख्य उद्देश असतो काही उद्देश आम्हाला प्राप्त होत नाही. आणि तसा ते नाल्यामध्ये जर कचरा घाण राहिलेली असेल आणि त्याच्यामध्ये पाऊस जास्त आला तर ते शहरामध्ये पाणी घुसण्याची संभावना असते. गाळ काढण्याची शक्यता कमी असते. गाळ काही काढला जात नाही, कचरा उचलला जात नाही, नाल्यामध्ये लोक कचरा टाकतात.